जग मारले तुमच्या सोबत आलो. गप झोपलो असतो बरं झालं. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तर आज आम्ही आलो होतो सिंहगडावरती आणि तुम्ही बघू शकता इथं आम्ही चहा प्यायला थांबलोय पायथ्याशी. तर सिंहगडावरती जायचा आमचा लवकर प्लॅन होता, तर म्हणूनच आम्ही लवकर रूममध्ये निघालो आणि इथं चहा प्यायला थांबलो. हे बघू शकताय आमचे साहेब कसे चहा पित आहेत. तुम्ही म्हणसाल त्यांना साहेब का म्हणताय, ते सांगतो तुम्हाला, चला आमच्यासोबत. तर आता आम्ही सिंहगडाच्या दिशेने चाललो होतो आणि आम्ही आता गाडीवर जाणार होतो सिंहगडावरती. तर त्याचं कारण जरा वेगळंच आहे, ते तुम्हाला वर गेल्यावर कळेल गाडीवरती का जाणार होतो. पण थोडंच वर आल्यानंतर कळालं आम्हाला आमची गाडी पंक्चर झाली, म्हणजेच दिनेशची गाडी. तरी पण आम्ही थांबलो नाही, तर तिथील रिक्षांची मदत घेऊन आम्ही वरती आलो. आणि हे बघू शकताय तुम्ही, आम्ही इथं उतरलेलो आहे. तर गाडीवरती येण्याचं कारण म्हणजे हा व्ह्यू बघायचा होता आम्हाला. तुम्ही बघू शकताय कसा व्ह्यू आहे, ढग आलेत, कसा आहे, खतरनाक आहे ना. हा 9-9:30च्या नंतर आपल्याला काय हा बघायला मिळणार नाही, त्यामुळे आम्ही एवढ्या लवकर आलो. 6-6:30ला तर आम्ही गाड्यावरती आलो, त्यामुळे एवढं भारी वाटत होतं ना. साहेब तर खुशच झाला होता, काही विषयच नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या ब्लॉगचं 2 पार्ट केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही फॉलो नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि हाच ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलला फुल इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग म्हणून अपलोड होणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्याच बायोमध्ये नक्कीच जाऊन बघा आणि एकदम खतरनाक असे व्हिडिओ पण तिथं आहेत. सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे वीकेंड असल्यामुळे ते एवढी गर्दी झाली ना, काही विषयच नाही. तुम्ही बघू शकता किती गर्दी झाली, ते पिकनिक स्पॉटच करून टाकला आहे माणसांनी. तर तो विषय जाऊ द्या, आपण आपल्या प्रवासाकडे जाऊया. आणि थोडंसं वर चालता आल्यानंतर तुम्हाला दिसेल पुणे दरवाजा लगेच तिथं. हे बघू शकता तुम्ही, पुणे दरवाजा एकदम खतरनाक आणि अजून पण भारी आहे. इथे काम चालू आहे, एकदम भारी आहे इथं, काही विषय नाही. आणि इथून वर आल्यानंतर थोडं तुम्ही बघू शकताय व्ह्यू एकदम भारी दिसतोय. अजून आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे आपण वरती चाललेलो आहे. चालत आपण जाणारच आहे, तोपर्यंत तुम्ही लाईक पण व्हिडिओला करा, काही विषय नाही. आणि वरती आल्यानंतर तुम्हाला हा नकाशा दिसेल, ह्या नकाशाकडे बघायचं आणि वरच्या दिशेने चालायला चालू करायचं. आणि हे बघू शकताय पुणे दरवाजा 2, इथं आपण आलेलो आहे. पुणे दरवाजा 2मधून एंट्री घेतल्या तुम्हाला एकदम भारी वाटेल, कारण आपला गडाचा प्रवास इथूनच चालू होतो. आणि पुणे दरवाजा 2 पार केला की आपला गड चालू होतो. आणि हे बघू शकता तुम्ही तोफखाना, आपण तोफखान्या दिशेने चाललेलो आहे. आणि तोफखाना बघितल्यानंतर इथून पुढच्या ब्लॉगमध्ये आपण सह्याद्री कव्हर करणार आहे, म्हणजेच पूर्ण व्ह्यू कव्हर करणार आहे आपण. तर भेटू पुढच्या का विषय हार्ड आणि खतरनाक अशा ब्लॉगला.